पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। सुमारे 14 वर्ष उलटूनही कल्याण पश्चिम येथील कोकण वसाहतीमधील नागरिकांची पुनर्विकास प्रकल्प पूर्ण न झाल्याने फरफट सुरू असून हा प्रकल्प रखडण्यास कारणीभूत असलेल्या विकासकावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आणि रहिवाशांना हक्काची घरे मिळावी यासाठी कल्याण पश्चिम भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या बाधित नागरिकांसह कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे। कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज परिसरात कोकण वसाहत माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास उत्पन्न गट, मध्यमवर्गीय उत्पन्न गट, उच्चतम उत्पन्न गट या गटवारीनुसार लोकांनी म्हाडा अंतर्गत 35 वर्षांपूर्वी घरे घेतली। सुमारे 14 वर्षांपूर्वी पुनर्विकासाच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या विकासकांनी कोकण वसाहतीतील पुनर्वसन बाधित सदनिकाधारकांना वाढीव क्षेत्रासह बहुमजली इमारतीत सदनिका तसेच सदनिका पूर्ण होण्याच्या कालावधीपर्यंत घरभाडे देणार असं सांगितलं होतं। मात्र सुमारे 14 वर्ष होऊन देखील घरभाडे दिले नाही, घर देखील नाही आणि आपली फरफटत होत असून काहींनी आपल्या कुटुंबाचा गाडा हाकताना आपल्या हक्काचं घर मिळत नसल्याने घरभाडे भरण्याचा आर्थिक बोजा पडतोय। 14 वर्षापासून म्हाडाची घरं ही डेव्हलपमेंट मध्ये बिल्डरने घेतली। जवळजवळ 5-6 बिल्डिंग आहेत, 712 मेंबर्स आहेत। त्यातली शांतिदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो। शांतिदूत सोसायटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे, या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा, अटक करा। बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं ही सरकारने बांधून द्यावीत, म्हाडाने बांधून द्यावीत, त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी, अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे। मी महायुतीचा सदस्य आहे, महायुतीतला घटक मी आहे। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले, तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा। उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले, मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एंडोर्समेंट केली, तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत, तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो। आणि त्याच्यानंतर देखील पोलीस का घाबरते, पोलीस कोणाच्या दबावाला बळी पडते हे आम्हाला कळत नाहीये, म्हणून आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेलं आहे। गृह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः माझ्या समोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं, माझ्या पत्रावरती एंडोर्समेंट दिलेली आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता। मग प्रशासनाला का अडचण वाटते, कुठल्या दबावाखाली ते काम करतायत, हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे। पोलीस स्थिती दिसते समोर। मुख्यमंत्र्यांचा आदेश, गृह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का पोलीस कमिशनर ठाणे हे मारत नसतील, हे अत्यंत निंदनीय निषेधार्ह बाब आहे। त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। मी काल तुम्हाला सांगितलं, पत्रात सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा। त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील, त्यांना विषय नाही समजला तर ते पण राजकारण करण्याकरता बिल्डरच्या बाजूने जातील।